छत्रपति शिवाजी महाराज की सेना में एक भी सिपाही मुसलमान नहीं था। नीतीश राणे ने यह दावा किया। उन्होंने कहा कि वो विधानसभा में इसके सबूत भी पेश करेंगे। महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री नीतीश राणे ने एक बार बयान फिर दिया है जो सभी को हैरान कर रहा है। पुणे में अपने भाषण के दौरान नीतीश राणे ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज की सेना में एक भी सिपाही मुसलमान नहीं था। इतिहास में लिखित तारीख के अनुसार छत्रपति शिवाजी महाराज का जन्म समारोह उनके जन्मस्थल जुन्नर के शिवनेरी किले में आज यानी कि सोमवार को मनाया गया। उनके उपलक्ष्य में महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री नीतीश राणे भी वहां उपस्थित रहे, जहां नीतीश के हाथों ही छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन और अभिषेक किया गया। इस मौके पर उपस्थित शिव भक्तों को संबोधित करते हुए नीतीश राणे ने कहा, हिंदवी धर्म के स्थापक यहाँ हमारे राजा शिवाजी महाराज की पहचान है। सबको ये बात बार बार से मैं बताना चाहता हूँ, हमारे राजा को सेकुलर राजा बनाने का कुछ लोगों का प्लान चल रहा है, लेकिन मैं उसे कामयाब नहीं होने दूंगा। सुनिए क्या कुछ उन्होंने कहा है। ही ओळख आपण वारंवार करायला सांगितले पाहिजे, जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर राजा बनवण्याचा जो काही ब्रिगेडी लोकांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम शिव भक्त म्हणून आपण सगळ्यांनी करायला। मी काही दिवसाअगोदर जो काही विषय मांडला होता त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। जे एकदा आपण बंदुकीच्या गोळीसारखे शब्द असतात, गेलेला शब्द आपण परत घेत नाही। तर काही इतिहास फक्त एकाच 4-5 टक्क्याला कळतं, आम्हाला कळत नाही असं कुठेच दिलेलं नाही। आम्हालाही इतिहास कळतो, आम्हालाही 4 गोष्टी कळतात, आम्हालाही माहिती देणारे सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत। महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत। म्हणून आमच्या राजाने आमच्या राजाचा स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला आहे। हिंदू सेनापती आदिलशहाने अफजल खानाला माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का पाठवलं? का जो काय फरमान आदिलशहाने काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ उठली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे। या सगळ्या गोष्टी पुराव्या हे सगळे पुरावे आपल्या नजरेसमोर आहेत। तरी काही लोक काही दिवसापासून काही 4-5 आपल्या भाड्यावरची त्याची नावं काय घेत आहेत, ह्या मुसलमानाचं नाव घेतात, त्या मुसलमानाचं नाव घेता, हा होता त्या होता, होते 4-5 सेवा विवाह करण्यासाठी होते। पण सैन्यामध्ये माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता। हे मी आजपण टोकपर्यंत सांगू शकतो आणि खरं आहे ते त्याच्यामध्ये काय बोलत आहे आणि ते आम्ही आज काय श्रीकडे बोलत बसणार, संधी भेटली तर सभागृहामध्ये पण तेच बोलणार आहे, वेगळं बोलत नाही। तर आम्हाला आमच्या राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर पुढच्या पिढीकडे जाता कामा नये ही शपथ आपण या ही भूमीच्या इथून घेऊनच इथून खरं म्हटलं तर बाहेर गेलो पाहिजे।